हॅलो फ्रेंड्स, MPSC दुनिया या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजपासून चालू घडामोडी चे जे लेक्चर सुरू केले होते, तर बघा ते लेक्चर क्रमांक 4 वर आपण आता पोहोचलेलो आहोत. आपण रोजचे 15-15 क्वेश्चन्स करत होतो, पण आजच्या लेक्चर पासून आपण 10 प्रश्न चालू घडामोडींचे हे एक्सप्लेन करणार आहोत. हे प्रश्न तयार केलेले आहेत प्रशांत सर यांनी आणि ह्याचं विश्लेषणही त्यांनीच तयार केले आणि हे प्रश्न तुम्हा सर्वांसमोर स्पष्टीकरण करण्यासाठी मी ऋषाली होनराव आपल्या सर्वांसमोर आहे. ओके, सो मित्रांनो, आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. बघा, रोजचा करंट अफेअर्स हा मोस्ट 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 इसेन्शियल पार्ट असतो. फक्त इम्पॉर्टंट गोष्ट काय होते की आपण तो खूप एकत्र करायला जातो. म्हणजे एकदम परीक्षेच्या तोंडावर 2-3 महिन्याच्या करंट अफेअर्स वाचणं किंवा त्याचे प्रश्न सोडवणं असा उद्योग केला जातो. पण काही ऍक्टिव्हिटी ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये ह्या रोजच्या रोज झाल्या पाहिजे आणि त्यातल्या रोजच्या ऍक्टिव्हिटी मधली एक गोष्ट आहे ती म्हणजे करंट अफेअर्सचा अभ्यास. आपण हा अभ्यास करणार आहोत प्रश्नाच्या माध्यमातून. तर चला आजच्या लेक्चरला सुरू करूया. बघा, आपला पहिला प्रश्न आहे की आयुष घर द्वार हा उपक्रम कोणत्या राज्य सरकारने चालू केलेला आहे? येस, तर बघा त्याचं उत्तर आहे, सॉरी त्याचे पर्याय आहे उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम आणि केरळ. नेक्स्ट बघूया. बघा, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हिमाचल प्रदेश या राज्याने आयुष घरद्वार. आता आयुष म्हटलं की आपल्या डोक्यात लगेच ही गोष्ट क्लिक झाली पाहिजे की हे कशाशी रिलेटेड आहे, तर हे योगाशी रिलेटेड वगैरे. बघा याचं एक्सप्लेनेशन काय आहे, तर हिमाचल सरकारने घरामध्ये, बघा, घरामध्ये विलगीकरण केलेल्या कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांना योगाचा सराव करून आरोग्यदायी ठेवण्यासाठी आयुष घरद्वार हा कार्यक्रम सुरू केला. हा उपक्रम आयुष विभागाने आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या सहकार्याने सुरू केलाय. बघा, याच्यात 2 प्रश्न आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इथे जो कव्हर झाला कोणत्या राज्याने तयार केलाय. दुसरा प्रश्न जो आहे तो इथे आहे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या सहकार्याने सुरू केलेला आहे आणि कशासाठी सुरू केलेला आहे हा तिसरा प्रश्न आहे. काय? कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांना योगाचा सराव. आयुष म्हटलं की तिकडे योगाचा सराव हे आपल्याला कॉमनली गोष्ट लक्षात राहिली पाहिजे. ओके, अजून इथे आपल्याला कसं फसवलं जाऊ शकतं, तर हे आयुष मंत्रालयाने सुरू केला आहे का? येस मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल इथे असा प्रश्न विचारला जाईल की आयुष मंत्रालयाने हे सुरू केलेलं आहे असं त्यांना विचारलं जाऊ शकतं. तर हे उत्तर चूक आहे. हे कुणी केलेलं आहे, तर आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केलेला आहे. नेक्स्ट बघूया. बघा, राष्ट्रीय डेंग्यू दिन, राष्ट्रीय डेंग्यू दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय आहेत 10 मे, 14 मे, 16 मे आणि 8 मे. बघा, 10 मे, 14 मे, 16 मे, 8 मे. याचं योग्य उत्तर बघूया काय आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नॅशनल डेंग्यू डे. बघा, राष्ट्रीय डेंग्यू दिवस हा कधी केला जातोय, तर 14 मे या दिवशी केला जातोय. ह्याचं योग्य स्पष्टीकरण बघा काय आहे, तर बघा कोणी सुरू केलेलं आहे, तर आरोग्य व कुटुंब मंत्रालय, कुटुंब कल्याण मंत्रालयाने तो सुरू केलेला आहे. ओके, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत. आता डेंग्यू विषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया की डेंग्यू हा रोग कशामुळे होतो, तर एडिस इजिप्ती हा डास, मादी म्हणजे ह्या डासाची जी मादी आहे तो चावल्यामुळे पसरतो. आता हा एक सगळ्यात महत्वाचा सायन्स रिलेटेड इश्यू लक्षात ठेवायचा आहे. मादी, एडिस इजिप्ती डास चावल्यामुळे होतो असा प्रश्न विचारला तर ते उत्तर काय येणार? चूक. काय? एडिस इजिप्ती डासाची मादी चावल्यामुळे तो पसरतो. ठीक आहे, आणि हा डासाद्वारे होतो. त्याच्यामध्ये आता हे इम्पॉर्टंट आहेत बघा, DEN1, DEN2, DEN3 आणि DEN4 अशा 4 वेगवेगळ्या डेंग्यू विषाणूंच्या सेरोटाईपमुळे हा होतो. DEN1, 2, 3, 4. बघूया. आता अजून एक माहिती आहे की एडिस एल्बोपेटिक्स प्रजातीच्या डासांद्वारे पसरलेल्या डेंग्यूमुळे स्नायूंच्या, हा एक्स्ट्रा माहिती आहे इम्पॉर्टंट, स्नायूंच्या तीव्र वेदना आणि मळमळ हा फ्लू सारखा आजारास व्यक्ती बळू पडू शकते. ओके, आता म्हणजे डेंग्यूचं अपडेटेड व्हर्जन असं म्हटलं तरी चालेल. ते इथे इम्पॉर्टंट काय आहे, एडिस एल्बोपिक्टिस प्रजाती, एडिस एल्बोपिक्टिस ही प्रजाती इम्पॉर्टंट आहे ज्याच्यामुळे स्नायू आणि हे. आता नॉर्मली ह्याच्यात बघा 2 ते 3 प्रश्न आपले तयार झालेले आहेत. तो दिन कधी सुरू सेलिब्रेट केला जातो, ओके, त्याच्यानंतर कोणामार्फत सेलिब्रेट केला जातो, ओके, आणि एडिस इजिप्ती डासाची मादी, त्याच्यानंतर त्याचे टाइप्स आणि एल्बोपिटिक्स प्रजातीमुळे काय होतो, स्नायूंचा त्रास आपल्याला चालू
होतो? हा एक प्रश्न आहे. ओके, नेक्स्ट आता जाऊया का आपण पुढे. बघा, तिसरा प्रश्न आहे, ग्राहकांना सोन्यात गुंतवणूक, बघा सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी डिजी गोल्ड हा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या कंपनीने बाजारात आणला आहे? डिजी गोल्ड हा प्लॅटफॉर्म सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, जसं बघा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे शेअर बाजार आहे. ओके, सेबी त्याचं कंट्रोल करतं, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती. बघा याचे पर्याय बघूया. तर पेटीएम बँक, एअरटेल पेमेंट बँक, गुगल पे आणि पोस्ट पेमेंट बँक. आता ह्याचं योग्य उत्तर काय ते पाहूया. बघा ह्याचा आहे पर्याय क्रमांक 2, एअरटेल पेमेंट बँकने डिजी गोल्ड हा प्लॅटफॉर्म आणलेला आहे. डिजी गोल्ड कोण आहे? बघा इथे आहे एअरटेल पेमेंट बँक, हा ह्याचा योग्य ऑप्शन आहे. ह्याचं अगदी स्पष्टीकरण काय असेल बघूया. तर बघा डिजिटल सोन्याचे पुरवठा करणारे सेफ गोल्ड यांच्या भागीदारीत हा प्लॅटफॉर्म एअरटेल पेमेंट बँकने आणलेला आहे. येस, एअरटेल पेमेंट बँकने आणलेला आहे. डिजी गोल्ड सह एअरटेल पेमेंट्स बँकेचे बचत खाते असलेले ग्राहक एअरटेल थँक्स ॲपचा वापर करून 24 कॅरेट सोन्यात गुंतवणूक करू शकतात. लक्षात ठेवा, स्पेशल एअरटेलचे जे आहेत, ज्यांच्याकडे एअरटेलचा मोबाईल आहे किंवा एअरटेलचा नंबर आहे, त्यांच्यासाठी थँक्स ॲप केलेला आहे. ओके, थँक्स ॲपच्या माध्यमातून त्यांना काय सुविधा दिलेली आहे, तर तुम्ही 24 कॅरेट गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ठीक आहे. आणि बघा अजून एक विशेष माहिती म्हणजे एअरटेल पेमेंट्स बँकेत बचत खाते असलेले ग्राहक त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांनाही डिजी गोल्ड भेट देऊ शकतात. येस, डिजिटल बँक, एअरटेल पेमेंट्स बँक. आता ह्याच्याशी रिलेटेड इम्पॉर्टंट माहिती मित्रांनो एवढीच होती. आता हा जो प्रश्न आहे हा कुठं येऊ शकतो, तर हा इकॉनॉमिक्सच्या अँगलने येऊ शकतो, की एअरटेल, बघा स्टॅटिस्टिक आणि करंट असे दोन आपल्याला भाग असतात. तर बघा स्टॅटिक भागामध्ये काम करताना ना मित्रांनो एक मस्त गंमत असते. आता एअरटेल पेमेंट बँक साठी ची काय काय तरतूद होती. ओके, तरतूद काय काय होती, कशाच्या आधारे ही एअरटेल पेमेंट बँक उभी आहे, आरबीआयचं कंट्रोल आहे, एसबीआयचं आहे, कोणाचं याच्यावर कंट्रोल आहे, हिने कोणते निकष पूर्ण केलेले आहेत, हे सगळे प्रश्न मित्रांनो अभ्यास करून ठेवा. आपल्याला करंट प्लस स्कोरवर अभ्यास करायचा आहे. कसा करायचा आहे? करंट प्लस स्कोरवर. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फोटोमध्ये एक आपल्या वरिष्ठ पत्रकारांचं बघा आपण एक चित्र दिलेलं आहे. बघा वरिष्ठ पत्रकार, त्यांचं नाव आहे होमे बोर गोहेन. होमे बोर गोहेन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयी अयोग्य विधान ओळखा. बघा प्रश्न काय आहे, त्यांच्याविषयी अयोग्य विधान ओळखा असा हा प्रश्न आहे. तर बघूया, ते आसामी दैनिक नियोमिया वार्ताचे मुख्य संपादक होते. त्यांनी आसाम साहित्य सभेचे अध्यक्षस्थान भूषवले होते. त्यांना 1978 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि त्यांना पिता पुत्र या कादंबरीसाठी आसामी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. आता याचं उत्तर काय आहे, तर अयोग्य विधान आपल्याला ओळखायला सांगितलं होतं. बघा यांच्याशी रिलेटेड अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं होतं आणि ते आहे पर्याय क्रमांक 3. 1978 मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हे रॉंग आहे. का रॉंग आहे, तर बघा ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, जल जीवन मिशन JJM अंतर्गत ग्रामीण भागात 100% पाईपयुक्त नळाद्वारे पाणी जोडण्याचे लक्ष्य खालीलपैकी कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने गाठलेले आहे? ग्रामीण भागात 100% पाईपयुक्त पाणी. ओके, ह्याचे पर्याय आहेत पुद्दुचेरी, तेलंगणा, अंदमान निकोबार आणि गोवा. हा पहिला गट आहे. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पुद्दुचेरी, पंजाब, अंदमान निकोबार, उत्तर प्रदेश, गोवा, हरियाणा, की पंजाब, राजस्थान, आंध्र प्रदेश, गोवा. ह्याचं योग्य उत्तर काय असेल बरं मित्रांनो? बघा ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे काय आहे? पुद्दुचेरी, तेलंगणा, अंदमान निकोबार आणि गोवा. आता इथं प्रश्न असा आहे, असा प्रश्न येऊ शकतो, कोणत्या दोन राज्यांनी, कोणते दोन राज्य, असा स्वतंत्र प्रश्नही येऊ शकतो, किंवा कोणते दोन, येस
कोणते दोन युनियन टेरिटरीज ह्याच्यामध्ये आहेत असाही स्वतंत्र प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, त्यांनी काय केलंय 100% पाईप युक्त नळाद्वारे पाणी जोडण्याचा त्यांनी प्रकल्प केलाय. ह्याची योग्य अजून माहिती बघूया की काय होतं बघा. जलजीवन मिशन JJM हा इम्पॉर्टंट आहे प्रश्न बघा. JJM ओके. पुद्दुचेरीने 100% पाईप युक्त पाणी जोडण्याचे लक्ष्य गाठले. यापूर्वी कुठं कुठं झालं होतं तर बघा गोवा, तेलंगणा आणि अंदमान निकोबार बेटांनी जलजीवन अभियाना अंतर्गत प्रत्येक ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी पुरवठा केला. तर जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक ग्रामीण भागात नळ पाण्याचा पुरवठा करणारे पुद्दुचेरी हे चौथे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे. आता हे जलजीवन मिशन काय आहे ते बघूया. तर बघा हे कोणामार्फत चालवलं जात आहे तर ऑब्व्हियसली वेगवेगळे राज्य असल्यामुळे हा केंद्र सरकारचा एक कार्यक्रम आहे. ठीक आहे, त्यांनी ह्याची घोषणा कधी केली होती? ऑगस्ट 2019 मध्ये याची केलेली. ओके, आणि त्यांचं काय उद्दिष्ट आहे तर 2024 पर्यंत. येस, इथे काय आहे 2024 पर्यंत देशातील प्रत्येक ग्रामीण घरातील नळाला पाणी पुरवण्याचं उद्दिष्ट त्यांनी गाठलेलं म्हणजे त्यांनी ठेवलेलं आहे. आतापर्यंत 4 राज्यांनी किंवा केंद्रशासित प्रदेशांनी ते अचीव केलेलं आहे. 2019 ऑगस्ट मध्ये हे सुरुवात झाली. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपल्या ग्राहकांना आवडीचा खाते क्रमांक निवडण्यासाठी. येस, बघा प्रश्न लक्षात येतोय तुम्हाला. आवडीचा खाते क्रमांक निवडण्यासाठी कोणत्या बँकांनी सुविधा दिलेली आहे? कोणत्या बँक? बघा, आवडीचा गाडीचा क्रमांक निवडण्याची सुविधा पण आधी होती, म्हणजे आजही आरटीओ मध्ये आहे बघा. फेवरेट नंबर, मॅजिकल नंबर असं काहीतरी येतं. तसंच आता बँकेने पण सुरू केलंय. ऑप्शन्स बघूया त्याचे काय काय आहेत. बघा, पहिला आहे बंधन बँक, जन लघु वित्त बँक, पंजाब नॅशनल बँक की पोस्ट पेमेंट बँक. हा, त्याचं योग्य उत्तर बघा काय आहे मित्रांनो. येस, जन लघु वित्त बँक. येस, मायक्रो पब्लिक फायनान्स बँक हे ह्याचं योग्य उत्तर आहे. बघा, ह्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती म्हणजे काय तर संपूर्ण ही जी बँक आहे ह्याने काय केलंय माहितीये, संपूर्ण भारतातील सर्व ग्राहकांसाठी मी निवडलेला माझा नंबर ही फीचर सुरू करण्याची घोषणा केली. हे नवीन वैशिष्ट्य बँकेच्या विद्यमान आणि नवीन ग्राहकांना त्यांचे आवडते क्रमांक व त्यांचे बचत चालू खाता निवडण्याचा पर्याय असेल. ठीक आहे, आता ही जन लघु वित्त बँक आहे ना त्याच्याबद्दल थोडीशी माहिती. तर बघा, ह्या बँकेची टॅगलाईन खूप इम्पॉर्टंट आहे, पैसे की कदर. ओके, ह्याची स्थापना 2006 जुलैला झाली होती आणि ह्याचे मुख्य कार्यालय आहे ते बेंगळुरू. ओके, बँगलोर हे त्याचं मुख्य आहे. पैसे की कदर आणि 2006 मध्ये स्थापन झालेली ही बँक आहे. इथे इम्पॉर्टंट फीचर हेच होतं की आवडीचा खाते क्रमांक देण्यासाठी सुविधा दिलेली पहिली बँक. ओके, चलो नेक्स्ट बघूया. बघा, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कधी साजरा केला जातो? बघायचे पर्याय आहेत 10 मे, 12 मे, 14 मे आणि 8 मे. तर ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 12 मे. आता हे का सेलिब्रेट केला जातो त्याची माहिती आपण बघूया. बघा, दरवर्षी 12 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. का बरं तर हा दिवस फ्लोरेन्स नाइटिंगेल ह्या ज्या एक परिचारिका होत्या, ह्या एक ज्या नर्स होत्या त्यांच्या जयंतीनिमित्त हा साजरा केला जातो. ओके, आणि त्यांना लेडी विथ लॅम्प म्हणूनही ओळखलं जातं. लेडी विथ लॅम्प म्हणूनही ओळखलं जातं. आणि हा फ्लोरेन्स नाइटिंगेल हे त्यांचं नाव लक्षात ठेवा. या कोणत्या देशाच्या रिलेटेड होता हाही एक प्रश्न आहे, पण एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला येणार नाही. कुणाच्या स्मृतीप्रित्यर्थ केला जातो असा प्रश्न आपल्याला नक्की येऊ शकतो. किंवा लेडी विथ लॅम्प म्हणून कोण ओळखला जातं असाही प्रश्न येऊ शकतो. तर बघा, 2021 आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचा विषय आहे परिचारिका, एक आवाजाचे नेतृत्व, भविष्यातील आरोग्य सेवेसाठी एक दृष्टी. बघा, दरवर्षी प्रत्येक दिवसाची काहीतरी एक थीम ठरलेली असते आणि त्या थीमला अनुसरून अख्ख्या वर्षभर एक आपला परफॉर्मन्स इंडेक्स मेजर केला जातो. तसाच या वर्षीचा परिचारिका दिवसाची ही थीम होती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नुकतेच कोविड-19 बाधितांसाठी प्राणवायू स्वस्त ही व्हेंटिलेटर कोणत्या संस्थेने तयार केलेली आहेत? बघा, प्राण, वायू आणि स्वस्त ही 3 व्हेंटिलेटर्स आहे, हे कोणत्या संस्थेने तयार केले ते बघा. कोण कोण आहेत? DRDO, इस्रो, भेल की हिंदुस्तान बायोटेक. आता हे आपलं नॉर्मल ह्याच्यामध्ये बघा, लक्षात ठेवा. आपण जो ऑप्शन असतो तो कसा एलिमिनेट करायचा हे आपण इथे बघूया. ह्याचं योग्य उत्तर आहे इस्रो.
बघा लक्षात ठेवा काय आहे, इस्रो हे त्याचं उत्तर आहे. इस्रोने ते केलेले आहेत 3. प्राण, वायू आणि स्वस्त हे व्हेंटिलेटर त्यांनी स्वस्तामध्ये मिळण्यासाठी केलेले आहे. त्याचं काय आहे बघा, तर इस्रोचे एकाच वेळी 3 प्रकारचे ह्यांनी केलेलं आहे. इस्रोचं एक ऑर्गनायझेशन आहे, ठीक आहे, विक्रम साराभाई स्पेस सेंटर. ओके, इस्रोच्या मार्फत यांचं जे हे स्पेस सेंटर आहे त्यांनी एकाच वेळी 3 प्रकारचे व्हेंटिलेटर आणि एक ऑक्सिजन केंद्र यंत्र विकसित केली आहेत. प्राण म्हणजे अंबू पिशवीच्या स्वयंचलित कॉम्प्रेशनद्वारे रुग्णाला श्वसन वायू वितरित करणे होय. स्वस्त हे विद्युत प्रवाह विना काम करण्यासाठी तयार केले आहे. आणि वायू व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध उच्चतम व्हेंटिलेटरच्या बरोबरीने कमी किमतीचा व्हेंटिलेटर आहे. आता बघा, विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर ने श्वास नावाचे पोर्टेबल, बघा पोर्टेबल आणि ह्या श्वास नावाचे वैद्यकीय ऑक्सिजन केंद्रीकरण यंत्र देखील विकसित केले आहे. प्रति मिनिट 10 लिटर समृद्ध ऑक्सिजन पुरवण्यात सक्षम असून एका वेळी 2 रुग्णांसाठी ते पुरेसे आहे. एवढं लक्षात ठेवायचं. प्रश्न ह्या तिघांच्या डिटेलमध्ये येणार. आणि ह्याच्यासोबत मित्रांनो श्वास नावाचं जे हे आहे पोर्टेबल ऑक्सिजन केंद्र, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण ते सुद्धा इस्रोनेच तयार केलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा, नुकताच साजरा केल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय अर्गेनियाचा दिवस, ओके, आंतरराष्ट्रीय अर्गेनियाचा दिवस बद्दल इथे पण आपल्याला अयोग्य विधान ओळखा असा प्रश्न आहे. पर्याय आहेत बघा. पहिला, हा दिवस 2020 मध्ये पहिल्यांदाच साजरा झाला. ओके, हा दिवस 10 मे रोजी साजरा केला जातो. या दिवसासंबंधीचा ठराव मोरोक्को देशाने मांडला होता. आर्गन वृक्ष उपसंहारण प्रांतातील मूळ प्रजाती असून रखरखीत भागात ती आढळते. तर ह्याचं बघा योग्य पर्याय काय आहेत. ओके, तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे विधान चुकीचं आहे, कारण आपल्याला इथे अयोग्य असं विधान विचारलं होतं. हा दिवस 2020 मध्ये पहिल्यांदा साजरा केला गेला. का बरं, तर हे लक्षात घ्या. 2020 मध्ये नाही तर 2021 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 10 मे हा आंतरराष्ट्रीय अर्गेनिया दिन साजरा केला. तर हे इथे या वर्षीपासूनच याची स्टार्टिंग आहे, त्यामुळे कदाचित हा विषय चर्चेत असू शकतो. आणि अर्गेनिया वृक्ष आपण आता कुठे बघितलं तर मोरोक्को. ओके, मोरोक्कोच्या इथे आपण याची चर्चा बघितली. बघा, मोरोक्कोने सादर केलेल्या या ठरावाचे संयुक्त राष्ट्राच्या 113 सदस्य देशांनी सहप्रायोजित केले व एकमताने ते मंजूरही केले. आर्गन ट्री ही मोरोक्को देशाच्या नैऋत्येकडील उपसंहारण प्रांताची मूळ प्रजाती आहे, जी रखरखीत भागात वाढते. बघा, आर्गन ट्री ही बहुधा एक बहुउद्देशीय वृक्ष आहे, जो उत्पन्न वाढीस मदत करतो, लवचिकता वाढवतो आणि हवामान अनुकूलता सुधारित करतो. इम्पॉर्टंट हे आहे. प्रश्न इकडे डायरेक्टली युपीएससी प्री असू द्या, एमपीएससी ची प्री असू द्या, आर्गन ट्रीचे विशेष काय आहे बघा. एक बहुउद्देशीय का आहे, तर तो उत्पन्न वाढीस मदत करतो, लवचिकता वाढवतो, हवामान अनुकूलता सुधारतो आणि स्थानिक पातळीवर टिकाऊ असतो. आता विकासाचे 3 परिणाम साध्य करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. म्हणजे कोणते कोणते, तर असा प्रश्न येईल की आर्गन ट्री ही आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण ह्या तिन्ही अँगलने इम्पॉर्टंट आहे. तर ते विधान काय आहे, योग्य आहे. ठीक आहे, सो आजचा शेवटचा प्रश्न बघूया. न्यूयॉर्क सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हॅपी बर्थडे या शॉर्ट फिल्म मधील कामगिरीसाठी कोणत्या अभिनेत्यास सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हॅपी बर्थडे ही सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म होती. हा इकडचा पहिला इम्पॉर्टंट आणि लक्षात ठेवण्याचा गोष्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. फरहान अख्तर, अनुपम खेम, नसीरुद्दीन शाह आणि नवाजुद्दीन सिद्दीकी. ओके, तर त्याचं योग्य उत्तर बघा काय आहे, अनुपम खेर. हा मुद्दा खूप जास्त चर्चेत होता बघा मित्रांनो. अनुपम खेर यांना शॉर्ट फिल्म्स आणि त्यांचा तो रोल होता त्याच्याबद्दल आपल्याला माहिती विचारल्या जाऊ शकते. बघा काय आहे, तर न्यूयॉर्क सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हॅपी बर्थडे या शॉर्ट फिल्म मधील कामगिरीसाठी अनुपम खेर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद
कदम यांनी केले असून, बघा मराठी माणूस आहे आणि त्यामुळे आपल्याला हा प्रश्न इम्पॉर्टंट त्याच्यासाठी ठरतोय. ठीक आहे, याची निर्मिती FNP मीडियाने केली आहे. अनुपम व्यतिरिक्त हॅपी बर्थडे मध्ये अहाना कुम्रा या अभिनेत्रीने देखील काम केले आहे. या चित्रपटाने महोत्सवात सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कारही जिंकला आहे. सो मित्रांनो, आजचे प्रश्न हे इथेच संपले. आम्हाला अपेक्षा आहे तुम्हाला प्रश्न आवडले असतील. प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ओके, आणि टेक केअर. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. थँक्यू गाईज.